नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला उद्देशून देणार संदेश. आज राष्ट्रीय मतदार दिन. 18 वर्षांवरील व्यक्तींना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रपती पोलीस पदकं जाहीर. महाराष्ट्रातल्या 42 पोलिसांना राष्ट्रपती पदकं, मुंबईतल्या 10 जणांचा समावेश. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा आपापल्या जोडीदारांबरोबर मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीसाठी आमने-सामने. आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत पुढच्या 48 तासात हिमवृष्टीचा इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या भाषणाचं प्रसारण होईल. त्यानंतर या भाषणाचा हिंदी अनुवाद प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून हिंदी अनुवादानंतर प्रसारित होईल, तर आकाशवाणीच्या वाहिन्यांवर रात्री 9:30 वाजता प्रादेशिक भाषेत या भाषणाचं प्रसारण होईल. राजकीय पक्षांनी मतदारांकडे धर्म, जात, वंश, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर मतं मागू नयेत असे निर्देश निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. अशा प्रकारे मतं मागणं हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग होऊ शकतो असं आयोगानं म्हटलं आहे. सर्व राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील राजकीय पक्षांच्या अध्यक्ष, सरचिटणीस, कार्यकारी अध्यक्ष, निमंत्रकांना निवडणूक आयोगानं अशा आशयाचं पत्र पाठवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या निवाड्याचा संदर्भ आयोगानं या पत्रात दिला आहे. राजकीय पक्षांनी सर्व स्तरावरच्या कार्यकर्त्यांना तसंच उमेदवारांना तसे निर्देश द्यावेत. अशा प्रकारे मतं मागणं हा आचारसंहितेचा भंग ठरू शकतो असंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. 18 वर्षांवरील व्यक्तींना मतदार यादीत नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी यात सामील व्हावं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतीय निवडणूक आयोग आज 7वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत आहे. मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा या हेतूने जनजागृती करण्यासाठी देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत आज होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मतदार दिनाची शपथ देतील. तसंच नव्यानं मतदार नोंदणी केलेल्या युवा वर्गाला मतदार ओळखपत्राचं वाटपही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तसंच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि निवडणूक व्यवस्थापनात सहभागी असलेल्या व्यक्तींना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 1950 साली 25 जानेवारीला निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्यानिमित्ताने गेली 7 वर्ष हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी राज्यघटनेत संबंधित सुधारणा करण्याची गरज आहे असं मत मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. याबाबत निवडणूक आयोगाचं मत विधी मंत्रालय आणि संसदीय समितीला सांगण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घ्याव्यात असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. वारंवार होत असलेल्या निवडणुकांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होतो, तसंच खर्चही खूप होतो. त्यामुळे निवडणुका एकत्रित व्हाव्यात असं ते म्हणाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांच्या मताला सहमती दाखवली आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2016 पासून एका वेब पोर्टलवर याबाबतचा विचार-विनिमय करायला सुरुवात केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची असून या बँकांवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये सहकारी बँकांचा समावेश करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. सहकारी बँकांना डिजिटल प्रणालीत आणल्यास त्याचा ग्रामीण जनतेला लाभ होईल. त्याचप्रमाणे बँकांद्वारे करण्यात येणाऱ्या ऑनलाईन व्यवहारावरील कर रचना निश्चित करण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. त्यानंतर डिजिटल अर्थव्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या समितीची बैठक झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अंतरिम अहवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला.
डिजिटल व्यवहारांवरची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी या व्यवहारांवरचा खर्च कमी करण्यात यावा, डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पूर्वलक्षी प्रभावाने कर आकारू नयेत, त्याचप्रमाणे व्यापारी सवलत मूल्य रद्द करावं आणि 50,000 आणि त्यावरील रोख व्यवहारांवर कर आकारणी करावी अशा महत्त्वाच्या शिफारसी या समितीनं केल्या आहेत. छोटे व्यापारी आणि प्राप्तिकर विवरण न भरणाऱ्यांना स्मार्टफोनच्या खरेदीसाठी 1,000 रुपयांचं अनुदान द्यावं अशी शिफारसही करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दरवर्षी देशातल्या पोलिसांना शौर्यासाठी पोलीस पदकं जाहीर केली जातात. यावर्षी 100 पोलिसांना वीरता पोलीस पदकं, 80 पोलिसांचा उत्कृष्ट सेवा पदकं आणि 597 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातल्या एकूण 42 पोलिसांचा समावेश आहे. यात 3 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 39 जणांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. मुंबईचे अतिरिक्त महासंचालक व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण विभागाचे उपनिरीक्षक महादेव गावडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इथले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाप्पा इरप्पा मोर्टी यांना राष्ट्रपती पदक मिळालं आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जळगाव आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त काल झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जळगाव जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत राबवण्यात आलेल्या उपक्रमानंतर मुलींचा जन्मदर दर 1000 मुलांमागे 922 पर्यंत पोहोचला आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यात हा आकडा 904 एवढा झाला आहे. नवउद्योजकांना उद्योग उभारणीत मदत करण्याच्या दृष्टीनं मुंबई IIT तर्फे साइन ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या मदतीनं उद्योग जगतात पहिलं पाऊल टाकणाऱ्या अनेक उच्च शिक्षित तरुणांनी आज पंख पसरून उद्योजकतेच्या आभाळात उत्तुंग भरारी घेतली आहे. केंद्र सरकारनं मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या उपक्रमांच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केल्यानंतर बिझनेस इन्क्युबेटर या संकल्पनेची नव्यानं चर्चा सुरू झाली. मुंबई IITनं 2004 साली सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप अर्थात साइन या नावानं नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी असा बिझनेस इन्क्युबेटर सुरू केला. IITच्या माजी विद्यार्थ्यांनी आपलेपणानं या उपक्रमात भाग घेतला. त्याच्या उभारणीत मनापासून सहकार्य केलं. IITमधले अनेक प्राध्यापक त्यात सहभागी झाले. साइनच्या माध्यमातून अनेक नवउद्योजकांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभतं. उद्योगासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. एवढंच नव्हे तर कायदेशीर गरजांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक ती मदतही केली जाते. साइन सारख्या उपक्रमामुळे उच्च शिक्षित तरुण रोजगारासाठी परदेशी जाण्याचं प्रमाण कमी होतंय. लठ्ठ पगार कमावण्यापेक्षा तो देणारे हात घडवले जात आहेत. देशात उद्योजकतेचं नवं पर्व सुरू होतंय. अखिल भारतीय मातंग समाजाचा 35वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. मातंग राष्ट्रीय अध्यक्षा कुसुमताई गोपले यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मातंग समाजाच्या 8% आरक्षणासाठी बाबासाहेब गोपले यांनी रक्त आटवलं. त्यांचं मुंबईत उचित स्मारक व्हायला हवं असं त्या म्हणाल्या. अखिल भारतीय मातंग समाजाची स्थापना मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी झाली असं त्या म्हणाल्या. समाजाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. पुणे जिल्ह्यात चाकण इथल्या फोक्सवॅगन या कंपनीतले कामगार मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. फोक्सवॅगन कंपनीत 2.5 ते 3 वर्ष नोकरी केलेल्या कायमस्वरूपी कामगारांना कंपनीनं कुठलंही कारण न देता अतिरिक्त दाखवून काढून टाकलं. या विरोधात कामगारांनी उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे. कंपनीनं काढून टाकलेल्या कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावं, बोगस स्टँडिंग ऑर्डर बनवणाऱ्या अधिकाऱ्यांची CBI मार्फत चौकशी करावी या उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत. राजकीय नेते या कंपनीच्या दबावाला बळी पडत आहेत असा कामगारांचा आरोप आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम. केंद्रीय अर्थसंकल्प 2017
यावेळी असणार विशेष. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प. जनतेच्या आकांक्षा, विमुद्रीकरणाचा परिणाम, कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर, तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका. वृत्त विभाग, मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 2:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन. मुंबईत शिवाजी पार्क इथे 26 तारखेला साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची काल रंगीत तालीम करण्यात आली. अपर मुख्य सचिव तसंच मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे, अर्चना त्यागी यांच्यासह राजशिष्टार विभागाचे आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या 3 उत्कृष्ट पथकांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. यात राज्य राखीव पोलीस दलानं प्रथम क्रमांक, अग्निशमन दलानं दुसरा तर बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकानं 3रा क्रमांक पटकावला. याचं नेतृत्व आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा आपापल्या जोडीदारांबरोबर मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीसाठी आज एकमेकांशी मुकाबला करणार आहेत. सानिया आणि तिचा जोडीदार क्रोएशियाचा इव्हान डोडिग आणि रोहन बोपन्ना आणि त्याची कॅनेडियन साथीदार जी डाब्रॉव्स्की ही जोडी अंतिम फेरीत जाण्यासाठी लढत देतील. पुरुष एकेरीत रॉजर फेडररनं काल उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी मिशा झेरेवचा 6-1, 7-5, 6-2 असा पराभव केला. झेरेवनं अग्रमानांकित अँडी मरेवर खळबळजनक विजय मिळवला होता, मात्र अनुभवी फेडररसमोर त्याचा टिकाव लागला नाही. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सनं प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं रशियाच्या अनास्तिया पावलीचेकोव्हावर 6-4, 7-6 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. लिएंडर पेस आणि त्याची स्विस साथीदार मार्टिना हिंगिस यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत पुढच्या 48 तासात हिमवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तसंच या भागात जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कालपासून पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. येत्या 48 तासात या भागात जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आता राज्यातल्या हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला उद्देशून देणार संदेश. आज राष्ट्रीय मतदार दिन. 18 वर्षांवरील व्यक्तींना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रपती पोलीस पदकं जाहीर. महाराष्ट्रातल्या 42 पोलिसांना राष्ट्रपती पदकं, मुंबईतल्या 10 जणांचा समावेश. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना आपापल्या जोडीदारांबरोबर मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीसाठी आमने-सामने. आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत पुढच्या 48 तासात हिमवृष्टीचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.